तयार केलेले आहेत ऍडजस्टमेंटचे संबंधित. ह्या व्हिडिओज खूप खूप महत्वाचे आहेत. आपण त्या व्हिडिओज त्या ऍडजस्टमेंट्स त्या सर्व गोष्टी बघून घ्या, कारण खूप खूप महत्वाचे ऍडजस्टमेंट्स आहेत. म्हणजे आपण 10 किंवा 20 25 किंवा 50 प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा ज्या इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स आहेत त्या कशा प्रकारे सॉल्व्ह कराव्यात या संबंधी इन्स्ट्रक्शन सांगण्यात आलेले आहेत. म्हणजे मी सर्व प्रॉब्लेम बोर्डावरती शिकू शकत नाही, काही लिमिटेशन्स आहेत, परंतु काही मोजके प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर बाकीचे ऍडजस्टमेंट सेम टू सेम असतात, बऱ्याच ऍडजस्टमेंट सेम टू सेम असतात. त्या ऍडजस्टमेंट मी सॉल्व्ह न करता फक्त इम्पॉर्टंट अँड डिफिकल्ट ऍडजस्टमेंट्स मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एकूण 3 पार्ट्स आहेत. तुम्ही ही व्हिडिओ स्किप न करता, ही जी व्हिडिओ तयार करणार आहे ती स्किप न करता तुम्ही सर्व तिन्ही पार्ट ऍट द एंड पर्यंत तुम्ही शेवटपर्यंत सर्व भाग बघा. कारण काही गोष्टी जरी समजा तुम्हाला ऍडजस्टमेंट येत असल्या तरी तुम्ही बघा. का? कारण तुमच्या संकल्पना क्लिअर होऊ शकतात. थँक यू. नमस्कार मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंटच्या ऍडजस्टमेंट लर्न करणार आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे फायनल अकाउंट हा अतिशय महत्वाचा जो घटक आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आणि याला कोणताही ऑप्शनल प्रश्न नाही. दिस इज अवर कंपल्सरी प्रॉब्लेम. तर फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करीत असताना बरेच मुलं काय करतात, अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. जसे की बोर्ड एक्झामला विचारलेले आतापर्यंत 100 प्रॉब्लेम आहेत माझ्याकडे. तर मी ते पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि त्यामधील ज्या मुलांसाठी अवघड वाटणाऱ्या ऍडजस्टमेंट आहेत त्या मी साईडला काढलेल्या आहेत आणि त्या फक्त ऍडजस्टमेंट आपण लर्न करणार आहोत. 100 प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची गरज नाही. तर आपण ऍक्च्युली प्रॉब्लेम रीड केला पाहिजे आणि ज्या ऍडजस्टमेंट आपल्याला डिफिकल्ट वाटतात त्या फक्त सॉल्व्ह करून बघणं आवश्यक आहे. आणि काही वेळेस कॅल्क्युलेशन मध्ये मुलं चुका करतात, त्यामुळे तो सुद्धा भाग आपण लर्न करणार आहात. ज्या ठिकाणी आपल्याला डाऊट वाटत असेल त्या ठिकाणच्याच ऍडजस्टमेंट आपण सॉल्व्ह करणार आहात आणि बाकीच्या ऍडजस्टमेंट आपण विचारात घ्यायचं नाही. तर मी हे जे काही ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट केलेलं आहे आणि या साईडला बॅलन्स शीट केलेलं आहे. सो विथ द हेल्प ऑफ दिस ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट वी आर गोइंग टू सॉल्व्ह ऑल these adjustments. So what are the effects that we will learn? So first one is office expenses include personal of Advik rupees 9,000. तर ऍक्च्युली आपल्याला काय सांगितलेलं आहे की ऑफिस एक्सपेन्सेस इन्क्लूड म्हटलेलं आहे. सो whenever this word is going to be used in the problem in adjustment, जेव्हा प्रॉब्लेम मध्ये इन्क्लूड हा शब्द असतो तेव्हा लक्षात घ्यायचं. सो वी हॅव टू लेस दॅट पर्टिक्युलर एक्सपेन्सेस फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ऍडजस्टमेंट. जसे की हा जो खर्च आहे 9,000 रुपये तो इन्क्लूड म्हटलेला आहे. इन्क्लूड म्हणजे तो त्याचा खर्च नाही. कशाचा खर्च नाही? ऑफिस एक्सपेन्सेसचा खर्च नाही, तो पर्सनल खर्च आहे. पर्सनल खर्चाला आपण काय म्हणतो? ड्रॉइंग म्हणतो. किंवा मग या ठिकाणी काय लिहा? ड्रॉइंग ऑफ अद्विक. तर या किती रुपये तुमचे? 9,000 रुपये आहेत. तर ऍक्च्युअल, सो वी हॅव टू शो ओनली actual expenses, such expenses which is related to current year only and such expenses which is real expenses. म्हणजे एकूण 12,000 रुपये आपण खर्च केलेला आहे, परंतु तो त्यापैकी ऍक्च्युअल खर्च किती केलेला आहे? आपण 3,000च. 9,000 रुपये जर त्यांनी त्या अद्विक या पार्टनरने स्वतःसाठी विथड्रॉ केलेला आहे. या ठिकाणी काय लिहिणार आपण? ड्रॉइंग्स लिहिणार आहात आणि हे 9,000 रुपये आपण इथून मायनस करणार आहात आणि इथं 81,000. ठीक आहे, ही ऍडजस्टमेंट आपण सॉल्व्ह केलेली आहे. देन ऍडजस्टमेंट नंबर 2, मोटिव पॉवर इन्क्लूड्स ₹6,000 पेड ॲज डिपॉझिट फॉर पॉवर मीटर. ओके, तर ऍक्च्युली इथं सुद्धा इन्क्लूड हा शब्द आलेला आहे. तो ऍक्च्युली होतं काय बऱ्याच वेळा की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून दाखवलं असेल किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून दाखवलेलं आहे. तर मोठी पॉवर या साईडला जे काही एक्सपेन्सेस येतात ते कुठले असतात? तुमचे रेव्हेन्यू. तर रेव्हेन्यू एक्सपेन्सेस मध्ये हा तुमचा कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लूड आहे. सो हिअर ओनली सच एक्सपेन्सेस वी कॅन शो विच इज रिलेटेड टू करंट इयर, दॅट इज कॉल्ड रिकरिंग इन नेचर. असे खर्च जे पुन्हा पुन्हा करावे लागतात ते खर्च आपण इथं दाखवत असतो. हा मोठी पॉवर खर्च आपण पुन्हा आपण इलेक्ट्रिसिटी बिल ते भरत असतो, परंतु या मोठी पॉवर मध्ये आपण एक मीटर घेतलेला आहे, डिपॉझिट पेड केलेला आहे. तो आपली ती आपली असेट्स आहे, म्हणून या ठिकाणी लिहा डिपॉझिट फॉर मीटर्स. तर हा काय आपला कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. तर आपण इथून काय करणार आहात? मायनस करणार आहात आणि अमाऊंट किती आहे तुमची? 6,000 आणि बाहेर घ्या 12,000.
सो वेनेवर वी आर गोइंग टू लेस, या साईडची आपण जेव्हा केव्हा बॅलन्सेस लेस करतो तेव्हा आपण या साईडला घेणं आवश्यक आहे. त्याला म्हणा काय म्हणूया, डिपॉझिट फॉर पॉवर मीटर. हे डिपॉझिट फॉर पॉवर मीटर. एकूण किती रुपये तुमचे? 6,000 रुपये. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला दाखवणं आवश्यक आहे. तर याला एरर ऑफ प्रिन्सिपल आपण म्हणतो. नेक्स्ट, डेप्रिशिएट ऑन मशिनरी. आता अशा काही ऍडजस्टमेंट्स आहेत. आम्हाला तर माहिती आहे सर, डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट ही जवळपास कंपल्सरी मानलं तरी चालेल, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असते. मग यावर नवीन काय, फक्त कॅल्क्युलेशन पॉइंट मध्ये आल्यानंतर आपण ते कॅल्क्युलेशन कसं करणार ते बघणार आहोत. तर डेप्रिशिएशन ऑन मशिनरी 12.5%. या ठिकाणी मशिनरीची कॉस्ट दिली आहे तुम्हाला किती? 20,000. तर आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करत असताना जेव्हा केव्हा पॉइंट मध्ये असेल आन्सर, म्हणजे डेप्रिशिएशन आपल्याला पॉइंट मध्ये कॅल्क्युलेट करायचं असेल तेव्हा आपल्याला काय करायचं बघा. आपण दोन प्रकारे करू शकतो. हे 12.5 आणि डिवायडेड बाय 100 आपण असंही करू शकतो. परंतु जेव्हा एखादी व्हॅल्यू अशी असेल, समजा 1987593 अशा प्रकारे असेल, तेव्हा तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करणं खूप डिफिकल्ट जातं. त्यामुळे आपण काय करतोय या ठिकाणी, हे जे अशा प्रकारे बी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि एक दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सेम टू सेम, फक्त या ठिकाणी 20,000 आणि प्लस आपल्याला काय करायचं आहे, हे 12.5 प्लस 12.5 म्हणजे आपल्याला हे जे न्यूमरेटर आहे त्याला डबल करायचं आहे 25, आणि डेनोमिनेटर 100 आहे, ते 100चं सुद्धा आपल्याला डबल करायचं आहे. म्हणजे न्यूमरेटर आणि डेनोमिनेटर आपण डबल करणार आहोत, आणि डबल केल्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. मग हे 2 झिरो कॅन्सल करा, आणि त्यानंतर हे 2 1 जा 2 आणि इथं 2 1 जा 2, इथं 100 आहे. मग नंतर आपण हे 0 0 ऍज इट इज घेणार. 25 इंटू 125 हे 2500 आपण मशिनरी मधून आपण काय करणार, डेप्रिशिएशन म्हणून हे 2500 मायनस करणार आहोत, आणि त्यानंतर हे 17,500 आपण आउटरला घेणार आहोत. ओके, सो इन दिस वे वी कॅन सॉल्व्ह दी प्रॉब्लेम. आपण असंही तर करू शकलो असतो. बघा, हे 2 0 0 कॅन्सल करा. नंतर आपण मल्टिप्लिकेशन मध्ये आपण 0 0 ऍज इट इज घेतो. मग हे 2 5 जा 10 राहिले इथं 1. नंतर हे 12 2 जा 24 24 प्लस 1 25, आणि हा पॉइंट मीन्स 2500. अशा प्रकारे हे आपण करू शकलो असतो. सो देर इज नो प्रॉब्लेम. सो देन मोटार व्हॅन 7/2. हाफ मीन्स व्हॉट? 7.5. सो नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट डेप्रिशिएशन ऑन मोटार व्हॅन. मोटार व्हॅन वरती सुद्धा आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं आहे. किती? ऍट द रेट ऑफ 7.5 और 7/2%. ओके, तर आपल्याला इथं मगाशी कॅल्क्युलेट केल्याप्रमाणेच आपल्याला करायचंय. एकूण अमाऊंट किती आहे तुमची? 60,000 रुपये. या 60,000 वरती 7.5/100 असं आपण दाखवू शकतो आणि कॅल्क्युलेशन करू शकतो. परंतु यापेक्षा माझा एक सिंपल फॉर्म्युला आहे, तो म्हणजे कोणता? हे 60,000 घ्या तुम्ही, आणि त्यानंतर हे 7.5च्या डबल मीन्स न्यूमरेटर जे आहे त्याची व्हॅल्यू डबल करा. 7.5 प्लस 7.5 म्हणजे किती झाले तुमचे? 15, आणि इथं 100 प्लस 100 किती झाले तुमचे? 200. म्हणजे न्यूमरेटर आणि डेनोमिनेटरची व्हॅल्यू डबल करायची फक्त. तर हे 0 0 कॅन्सल करा. हे 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6, हे 300 ऍज इट इज. नंतर हे 0 0 ऍज इट इज. सो 15 3 जा 45, 4500. इथं आपण काय करणार? 4500 घेणार, आणि इथं बाहेर घ्या 55,500. सो इथं सुद्धा आपण करू शकतो का? हो, करू शकतो. हे 0 0 कॅन्सल करा. नंतर हे मल्टिप्लिकेशन मध्ये 0 ऍज इट इज येणार आहेत. तर 6 5 जा 13, राहिले किती? 3. नंतर 6 7 जा 42, 42 प्लस 3 45. इथं पॉइंट द्या, इथं 4,500 घ्या. सो वेन वी आर गोइंग टू लेस डेप्रिशिएशन, तुम्हाला ते तर माहितच आहे. काय माहित आहे? आपण जेव्हा केव्हा असेट्स डिक्रीज होतात, आपला फॉर्म्युला काय सांगतो? वेन अवर असेट्स आर गोइंग टू डिक्रीज, अवर लॉस ऑल्सो गोइंग टू इन्क्रीज. आपला जो लॉस आहे किंवा एक्सपेन्सेस तो इन्क्रीज होतो. म्हणजे आपण त्याचा इफेक्ट इथं दाखवणार आहात. काय म्हणून दाखवणार आहात? हे हेडिंगच लिहिणार आहात, डेप्रिशिएशन, आणि नंतर असेटचं नाव काय आहे तुमचं? मशिनरी, आणि नंतर काय? मोटार व्हॅन. तर हे दोन ज्या असेट्सवर आपलं डेप्रिशिएशन आता कॅल्क्युलेट केले 2500 आणि हे 4500. 0 0 5 प्लस 5 10 1
1 + 2 3, 3 + 4 7. तर ऍक्च्युली आय एम नॉट गोइंग टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम, ओनली आय एम गोइंग टू शो इफेक्ट्स. मी फक्त इफेक्ट्स दाखवत आहे. तर ही एक ऍडजस्टमेंट आपण सॉल्व्ह केलेली आहे. त्यानंतर आपल्याला आरडीडी सेम टू सेम, फक्त आपल्याला इथं 2.5 आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. समजा इथं डेटर्सची किंमत किती आहे तुमची 60,000 आहे आणि या 60,000 वरून आपल्याला काय करायचंय 2.5% आपल्याला आरडीडी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो देर इज नो बॅड डेट, देर इज नो अनरेकॉर्डेड सेल्स, देर इज नो डिस्काउंट, ओनली आरडीडी. आपल्याला फक्त आरडीडी दिलेलं आहे. तर मग आरडीडी दिलं असेल तर आपण काय करतो या ठिकाणी हे 60,000 आहे. आता 2.5 आपण असंही कॅल्क्युलेट करू शकतो. देर आर 2 मेथड्स. मी परत दोन वेळा 2 मेथड का सांगतो, जी इम्पॉर्टंट आहे ती पहिल्यांदा सांगतो आणि जी कमी इम्पॉर्टंट आहे ती दुसऱ्यांदा सांगतो. सेम here numerator has been doubled and denominator is also we make double. तर आपण काय करणार, हे 2 0 कॅन्सल करणार, 2 1 जा 2 आणि हे 2 3 जा 6, हे 300. नंतर हे 3 5 जा 15 आणि हे 0 आहे तसे घेणार. इथं सुद्धा तुम्ही काय करा, हे 0 0 कॅन्सल करा, नंतर हे 0 0 आहे तसं घ्या, हे 25 150 150 आणि इथं तुम्ही घेऊ शकता. हे 1500 तुम्ही इथून काय करणार मायनस करणार. इथं काय म्हणा तुम्ही आरडीडी, तर ही आरडीडी आपण मायनस करणार 0 0, 10 - 5 5, इथं राहिले 9, 9 - 1 8, इथं राहिले तुमचे 58,500. आणि आरडीडी आपण काहीच दिलं नसेल तर आपण काय करतो, डायरेक्ट आपण आरडीडी कुठे घेतो, न्यू म्हणा आणि या ठिकाणी घ्या किती 1500. सो इन दिस वे वी कॅन शो द इफेक्ट्स. ऍक्च्युली मला हे 2.5 सांगायचं होतं. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल, आता आपण काय करणार आहोत बघा. जर समजा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये असं दिलं असेल, समजा हे 1.5 म्हटलं असेल तर आपण त्याची डबल 1.5% म्हटलं असेल तर काय करणार आपण याचे डबल करणार, म्हणजे काय येणार 3/200. नंतर सेम टू सेम अशाच प्रकारे जसं इथं 5.5 म्हटलं असेल तर 5.5 च्या डबल किती 11 आणि इथं डिवाइडेड बाय 200. सेम टू सेम करणार. या ठिकाणी आता मी 12 सांगितलं, समजा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं असेल हे 13.5 सांगितलं असेल तर मग आपल्याला काय करायचंय 13 + 13 26.5.5 27/200. सो इन दिस वे वी हॅव टू कॅल्क्युलेट. आपल्याला कोणती फ्रॅक्शनल असं डेप्रिशिएशन किंवा व्हॅल्यू दिली असेल तेव्हा आपण ते काय करणार, न्यूमरेटर डबल करणार आणि डेनोमिनेटर सुद्धा डबल करणार आणि त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करणार. सो ओके, सो आणि यूज पोस्टल स्टॅम्प. ऍक्च्युली दिस इज one of the most important adjustment. Not only this adjustment is not only for this topic but also this adjustment is useful for next topic, not for profit concern also. तर आता आपल्याला काय करायचं आहे स्टॅम्प. बघा ऍक्च्युली होतं काय बघा, जेव्हा आपण नोटबुक परचेस करतो, स्टेशनरी परचेस करतो, जर ती स्टेशनरी आपल्याकडे शिल्लक असेल तर ती आपण नेक्स्ट इयर मध्ये यूज करू शकतो. तर हे आपण काय केले, आपल्या ऑफिससाठी पोस्टेज स्टॅम्प आणले होते, काही यूज केलेले आहे आणि काही शिल्लक आहेत. ते शिल्लक असलेले आपण नेक्स्ट इयर साठी यूज करू शकतो. सो इन दिस अकाउंट ओनली वी कॅन शो करंट इयर एक्सपेन्सेस. दोज एक्सपेन्सेस विच इज रिलेटेड टू करंट इयर वी कॅन शो हियर, and those expenses which is not related to current year, that expenses we have to show on asset side. आपल्याला असे खर्च असेटला दाखवायचे जे चालू वर्षाशी संबंधित नाहीत. तर हा अनयूज आहे, यूज केलेला नाहीये. जसं आता हे नोटबुक असेल किंवा तर हे मी यूज नाही केलं तर मी नेक्स्ट इयर मध्ये यूज करू शकेल का, हो. तर मग आता काय करणार आपण या ठिकाणी लेस करणार आहात आणि इथं काय लिहा, स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प. हे स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प असं लिहा आणि जी काही रक्कम आहे ती मायनस करा. एकूण किती आहे 900. तर 50% आपण इथं असंही म्हणू शकले असते 50% पोस्टेज स्टॅम्प हॅज बीन युज्ड. युज्ड म्हणजे 50% यूज केलेली आहे, तर 50% अनयूज आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्या. आणि जेव्हा किंवा आपण इथून लेस करतो तेव्हा इथं आपण घेणार हे अनयूज पोस्टल किंवा स्टॉक ऑफ पोस्टेज. हे स्टॉक ऑफ पोस्टेज. आता मी एक रूल सांगितला होता, तो तुम्हाला वाटेल की प्रत्येक इथून लेस करतोय आणि इथे घेतो, हे इथून लेस करतो इथे घेतो, पण ही ऍडजस्टमेंट जी झाली कोणती, ही ऑफिस एक्सपेन्सेस इथून लेस केलेलं आहे आणि इथे घेतलेलं आहे. माझा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितला होता. काय फॉर्म्युला सांगितला होता, लेस म्हटल्यानंतर आपण डेबिट डेबिट क्रेडिट क्रेडिट म्हटलं होतं, बरोबर आहे.
म्हणजे डेबिट मधून मायनस केलं तर डेबिटला जाणार, हे पण डेबिट साइड आहे ही पण डेबिट साइड. पण ही जे ऍडजस्टमेंट आहे इथं घेतलेलं आहे, म्हणजे एक परिणाम डेबिटला झाला एक परिणाम क्रेडिटला झाला. नीट ऑब्झर्व करा, मी काय केलेलं आहे इथून मायनस केलेलं आहे, इथं पण दाखवलेलं आहे, पण इथं पण मायनस केलंय. म्हणजे काय, जर तुम्ही प्रत्येक वेळेस मायनस मायनस करत असाल, दोन्ही ठिकाणी लेस लेस करत असाल, तर रूल काय होतो मग तुमचा, डेबिट आणि क्रेडिट होतो आणि क्रेडिट आणि डेबिट होतो. समजला, लेस लेस, इथं पण लेस करतोय आणि इथं पण लेस करतोय, मग तो तुमचा रूल बदलला. त्यानंतर आता ही ऍडजस्टमेंट आहे शेवटची, अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹9,000 वेर स्टोलन फ्रॉम द गोडाऊन. आता ऍक्च्युली काय होतं बघा, गोडाऊन मधून हा माल आपला चोरीस केलेला आहे. अनइन्शुअर्ड, वी हॅड नॉट टेकन इन्शुरन्स फ्रॉम द इन्शुरन्स कंपनी. आपण इन्शुरन्स कंपनीकडून इन्शुरन्स घेतलं नव्हतं, तर इन्शुरन्स कंपनी आपल्याला नुकसान भरपाई देणार आहे का, नाही. सो व्हॉट एव्हर द रिझन, वेन गुड्स गोज आउट फ्रॉम द बिझनेस, दॅट टाइम वी हॅव टू रेकॉर्डेड ऑन क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. जेव्हा केव्हा आपल्या बिझनेस मधून गुड्स जात असेल, मग कोणत्याही कारणास्तव, जसं की आपण इथे लिहितो बघा, सेल्स. सेल्स म्हणजे काय, सेल ऑफ गुड्स. ड्रॉइंग, ड्रॉइंग म्हणजे काय, गुड्स टेकन बाय पार्टनर और प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. क्लोजिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, स्टॉक ऑफ गुड्स. सो गुड्स संबंधी, गुड्स आपल्या बिझनेस मधून जात असेल तर आपण ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतो. गुड्स हा शब्द आल्यानंतर तो भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग इथे काय लिहा, गुड्स स्टोलन बाय थेफ्ट. आता काय या ठिकाणी काय लिहा तुम्ही, हा, स्टोलन फ्रॉम द गोडाऊन असं लिहिलं तरी चालेल. किती आहे, 9,000. एक परिणाम क्रेडिटला झाला, तर दुसरा परिणाम हा डेबिटला होतो. इथं काय लिहा, टू लॉस बाय थेफ्ट. आता बऱ्याच मुलांना ह्या ऍडजस्टमेंट येत पण असते, काय हरकत नाही, परंतु आपण काय करणार आहात, ही व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त मुलांसोबत शेअर करा. कारण काय, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अनेक लोकांची हालत खूप बेकार आहे, तर त्यांना सुद्धा शिक्षणाची संधी द्या ज्यांना भेटत नाही. तर बघा, अशा प्रकारे आपण ह्या ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केलेल्या आहेत. आता नेक्स्ट पार्ट मध्ये हे 6च्या पुढचे ऍडजस्टमेंट असतील. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं एकूण 6 ऍडजस्टमेंट आपण लर्न केल्या होत्या. आज आपण बघणार आहोत 7 to 12 ऍडजस्टमेंट आपण लर्न करूया. तर ऍक्च्युली या ऍडजस्टमेंट्स खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण काही स्टुडंट्स बघतोय मी, अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसतात, हजारो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. पण असं करू नका, फक्त अकाउंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुमची पर्सेंटेज वाढणार नाही, तर तुम्हाला बाकीच्या विषयांचा सुद्धा तितकाच विचार करावा लागणार आहे. तर आपण बघूया मेन मेन ऍडजस्टमेंट कशा प्रकारे सॉल्व्ह कराव्यात, किंवा ज्या डिफिकल्ट ऍडजस्टमेंट वाटतात मुलांना त्या कशा प्रकारे सॉल्व्ह कराव्यात या संबंधी मी तुम्हाला सांगणार आहे. सो ऍडजस्टमेंट नंबर 7 आपल्याला काय सांगत आहे. ऍडजस्टमेंट नंबर 7, गुड्स अमाउंटिंग ₹100 सप्लाइड टू अद्विक वेर इन्क्लुडेड इन डेटर्स. म्हणजे आपण ₹100 गुड्स आपण अद्विकला सोल्ड केलेला आहे, पण त्याचा समावेश डेटर्स मध्ये केलेला आहे, म्हणजे ही रॉंग पोस्टिंग आहे. डेटर्स आणि अद्विक, these two persons are different. Debtors means our customer, but Advik is not our customer. Okay, but actually Advik withdrawn goods from the business. Okay, so that time our capital is going to be reduced because this is drawing. ही जी काय आहे ती ड्रॉइंग आहे, ती आपण इथून लेस करणार आहोत. आणि तो पर्सनल एक्सपेन्सेस आहे, किती, ₹100. इथे लिहा 89,900. त्याचप्रमाणे याचा समावेश डेटर्स मध्ये आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, इन्क्लुडेड हा वर्ड असेल तर आपण काय करणार, इथून मायनस करणार आहात. म्हणून काय मायनस करा, ड्रॉइंग्स बाय अद्विक. ओके, आणि अमाऊंट लिहा ₹100. ओके, देअर आफ्टर ही ऍडजस्टमेंट आपण सॉल्व्ह केलेली आहे. इन्क्लूड म्हटल्यानंतर मायनस करणे हा कायमस्वरूपी हा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात घ्या. त्यानंतर दीपक इज टू गेट 1% कमिशन ऑन ग्रॉस प्रॉफिट. दीपक हा कोण आहे, पार्टनर आहे. दॅट इज नॉट अ एम्प्लॉई. आपण कमिशन देतोय पण कोणाला देतोय, पार्टनरला देतोय. So this is expenses of the business and this is income of partner. So we have to be sure. But here one thing is very important. Unless and until we can't calculate gross profit, we can't show this adjustment. जोपर्यंत आपण ग्रॉस प्रॉफिट काढणार नाही तोपर्यंत आपल्याला ही ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करता येणार नाही. तर मग ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण हे ऍडजस्टमेंट दाखवूया. बघा, ऑब्विसली मी या ठिकाणी असं कन्सिडर करूया, परचेस 30,000 डेबिटला आहे आणि सेल्स क्रेडिटला 60,000 आहे. तर आपल्याला हे अकाउंट क्लोज करायचं आहे. मग ही साईड जास्त आहे 60,000,
ती आपण या ठिकाणी घेऊया आणि 60,000 म्हणून हे 30,000 गेले, राहिले किती 30,000. तर इथं आपण काय लिहिणार आहोत टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड आउट. आणि आता या ग्रॉस प्रॉफिट वरती आपण कमिशन कॅल्क्युलेट करू शकतो. किती पर्सेंट आहे 1% कमिशन. 10% म्हणजे 3,000 आलं असतं आणि 1% म्हणजे किती येणार तुमचं 300 येणार. तर इथं लिहा टू काय लिहा कमिशन टू दीपक. दीपक इज पार्टनर. ओके, पार्टनरला आपण कमिशन देतोय. सो हियर इन्कम ऑफ दीपक इज गोइंग टू बी इन्क्रीज. दीपकचे इन्कम या ठिकाणी वाढत आहे, त्याच्यामुळे आपण इथे लिहिणार आहोत. कशामुळे वाढत आहे बिकॉज वी आर गोइंग टू पेड कमिशन टू अवर पार्टनर. व्हॉट इज द अमाउंट ऑफ कमिशन 300 rupees. So here 90,300. Next, here another one adjustment is Advik is to be paid at rupees 300 per annum as salary. Actually Advik हा ऍक्टिव्ह पार्टनर असेल, तो डे टू डे ऑफिस अटेंड करत असेल, त्याला आपण काय करतोय सॅलरी देतोय. तर सॅलरी हा खर्च आहे. वी आर गोइंग टू पे सॅलरी टू अवर पार्टनर. सो हियर आपल्याला काय लिहायचं आहे या ठिकाणी टू सॅलरी टू अद्विक किंवा अद्विक सॅलरी असं जरी म्हटलं तरी चाललं असतं आपण. ठीक आहे 300 रुपीज. आणि आपल्याला इथं काय करायचंय वी हॅव टू ऍड दिस इन्कम टू दॅट पर्टिक्युलर पार्टनर. पार्टनरचे इन्कम किती आहे हे 300 रुपीज आहे. सो 009 प्लस 3 11. So 90,100 in this way we can show. Next one is unexpired insurance amounting rupees 600 is included in office expenses. बघा unexpired insurance म्हणजे काय prepaid insurance. Such type of insurance which is not expired म्हणजे संपलेलं नाहीये. म्हणजे आपण 31 मार्चला अकाउंट क्लोज करीत आहोत, परंतु त्या दिवसापर्यंत आपल्या इन्शुरन्सची पॉलिसी आहे ती संपलेली नव्हती. म्हणजे पुढील वर्षामध्ये आपण ती इन्शुरन्स पॉलिसी यूज करणार होतो. तर आपल्याला काय करणं आवश्यक आहे आता ही या ठिकाणी आपल्याला अनएक्सपायर्ड आहे म्हणजे ती आपण असेटला दाखवणार आहोत. बघा इथं ऑलरेडी मी दाखवलेलं आहे, परत एकदा दाखवतो तुम्हाला. काय सांगितलेलं आहे समजा ऑफिस एक्सपेन्सेस 1800 रुपये आहेत आणि यामध्ये सांगितलंय तुमचे 600 रुपये जे आहेत ते प्रीपेड इन्शुरन्सचे आहेत. आता आपल्याला इन्शुरन्स दिलं नाही, ते इन्शुरन्सची अमाऊंट कशामध्ये आहे ऑफिस एक्सपेन्सेस मध्ये आहे. तर आपल्याला हे अनएक्सपायर्ड म्हणजे प्रीपेड आपण इथं मायनस करणार आहोत. काय म्हणा प्रीपेड इन्शुरन्स अमाऊंट किती आहे तुमची 600 रुपीज. हे 1200 आउटरला घ्या आणि हे 600 रुपीज इथे घ्या आपण कुठे बॅलन्स शीटच्या असेटला. काय म्हणून घ्या प्रीपेड इन्शुरन्स म्हणून घ्या 600 रुपीज. त्यानंतर कॅरेज इनवर्ड इन्क्लूड. इन्क्लूड म्हटल्यानंतर आपण नेहमी लेस करणार आहोत. तर ऍक्च्युअली काय दाखवलेलं आहे बघा हा कॅरेज इनवर्ड रुपीज 1000 पेड फॉर ट्रान्सपोर्ट चार्जेस अँड ऑक्ट्रॅक्ट on new machinery purchase on 1st April 2020. आपण at the beginning of the year we had been purchased one machinery. आपण एक मशिनरी परचेस केलं होतं आणि ते मशिनरीचा जो खर्च आहे ट्रान्सपोर्टचा म्हणजे ती मशिनरी आपल्या ऑफिस मध्ये फॅक्टरी मध्ये घेऊन येण्यासाठी खर्च करावा लागलेला आहे. कशावर खर्च करावा लागलेला आहे ट्रान्सपोर्ट आणि ऑक्ट्राईज साठी आपल्याला ते पेमेंट करावं लागलेलं आहे. तर मग यावेळेस प्रॉब्लेम होतो की ऍक्च्युअली कॅरेज इनवर्ड कॅरेजचाच खर्च आहे वाहतुकीचाच खर्च आहे मग तो कॅरेज मध्ये का नाही घेतला. तर ऍक्च्युली बघा कॅरेज इनवर्ड हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचा खर्च असतो बरोबर आहे. परंतु कॅरेज इनवर्ड म्हणजे काय की when we are going to buy goods at that time we have to pay money फॉर ट्रान्सपोर्ट. ओके जेव्हा आपण गुड्स परचेस करतो आणि ते आणण्यासाठी आपण ट्रान्सपोर्ट साठी खर्च करतो तेव्हा त्याला आपण कॅरेज इनवर्ड असं म्हणतो. परंतु हा जो आहे गुड्स आहे का नाही दिस इज अ मशिनरी सो दिस इज कॅपिटल एक्सपेंडिचर. तर ऍक्च्युली कॅपिटल एक्सपेंडिचर आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर पण दाखवलेलं आहे. सो दिस इज कॉल्ड एरर ऑफ प्रिन्सिपल. तर आता एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणजे काय की या ठिकाणी आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर तो रेव्हेन्यू म्हणून दाखवलेला असेल तर याला एरर ऑफ प्रिन्सिपल असं म्हणतात आणि तो आपल्याला इथून मायनस करावा लागणार आहे. मग काय करायचं मायनस या ठिकाणी बघा कॅरेज इनवर्ड ची अमाऊंट आपण इथं कन्सिडर करूया. समजा काहीतरी आपण अमाऊंट घेऊया या ठिकाणी समजा हे तुमचे 6000 आहेत ठीक आहे. आता याच्यामधून 1000 आपल्याला मायनस करायचंय. ओके तर इथं लिहा कॅरेज फॉर मशिनरी ओके किंवा ट्रान्सपोर्ट चार्जेस फॉर मशिनरी एकूण किती रुपये 1000 रुपीज. तर ऍक्च्युली
हे मायनस करून आपण जी काय आउटरला अमाऊंट येणार आहे, ही जी काही मायनस केलेली अमाऊंट आहे ती आपण कुठे घेणार आहोत, हे मशिनरी मध्ये आपण ऍड करणार आहोत. का म्हणून ऍड करणार आहोत, हा कॅरेज किंवा ट्रान्सपोर्ट चार्जेस म्हणून आपण या ठिकाणी ऍड करू शकतो. ठीक आहे, किंवा कॅरेज म्हणून ऍड केलं तरी चालेल. किती? 1000 रुपीज. ओके, सो 22,000. So here next one is bills receivable included dishonor bill of ₹2,200. आता ही ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. त्या अगोदर मी तुम्हाला बिल्स रिसिवेबल म्हणजे काय, तुम्ही नवीन आहात त्यासाठी मी या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून सांगणार आहे. समजा हिअर मिस्टर ए सोल्ड गुड्स टू मिस्टर बी. सो हिअर ए बिकम्स सेलर अँड बी बिकम्स बायर और कस्टमर. तर या ठिकाणी काय म्हणूया आपण, ए हा विक्रेता आहे आणि बी हा कोण आहे, ग्राहक आहे. ए ने बी ला उधारीवर वस्तू विकलेली आहे. ओके, नाउ बी इज वन ऑफ द कस्टमर. जेव्हा आपण उधारीवर माल विकतो त्याला आपण काय म्हणतो, डेटर्स असं म्हणतो. ओके, हिअर वी आर गोइंग टू सोल्ड गुड्स. हिअर वी आर गोइंग टू शो एंट्रीज इन द बुक्स ऑफ ए. आपण कुणाच्या पुस्तकात एंट्री दाखवतोय, समजा ए च्या बुक्स मध्ये दाखवते, तर आपल्या दृष्टीने बी हा कोण झाला, आपला कस्टमर. कस्टमर म्हणजे कोण, डेटर्स. सो इन दिस केस हिअर आपल्याला असं वाटत असेल की हा बी हा कस्टमर इतका तो ट्रस्टवर्दी नाहीये, कदाचित तो पैसे बुडवेल, म्हणून आपण काय करतो, या ठिकाणी मिस्टर ए इज गोइंग टू ड्रॉ बिल ऑन बी. ए हा काय करतो, बी वरती बिल ड्रॉ करतो आणि ड्रॉ केल्यानंतर पुढे काय होतं बघा, पुढे या ठिकाणी he becomes drawer and he becomes drawing. When this B is going to accept the bill, जेव्हा B हा काय करतो, त्या बिलाला acceptance देतो आणि ते बिल आपल्याकडे रिटर्न येतं, तेव्हा हा ड्रॉवर बनतो आणि हा काय बनतो, ड्रॉवी बनतो. तर या केस मध्ये आपण एंट्री कशी होते बघूया. तर ए सोल्ड गुड्स टू बी, तर आपण एंट्री बघूया. या ठिकाणी ए च्या बुक्स मध्ये आपण एंट्री करतोय. तर एंट्री काय झाली तुमची, बीज अकाउंट डेबिट टू सेल्स. ओके, बी ला आपण वस्तू विकते, समजा या ठिकाणी 6000 आहे आणि पुढे काय झालेलं आहे, आपण बिल ड्रॉ केलेलं आहे. कोणावरती ड्रॉ केलेलं आहे, बी वरती. ओके, आणि त्या बिलाला ऍक्सेप्टन्स मिळालेला आहे, म्हणून आपण असं लिहूया, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू बी. एकूण अमाउंट किती आहे, 6000 आहे. आपण त्याच्यावरती बिल ड्रॉ केलेलं आहे आणि त्या बिलाला ऍक्सेप्टन्स मिळून ते बिल आपल्याकडे रिटर्न आलेलं आहे. तर ऍक्च्युअली झालं काय बघा, ऑन ड्यू डेट. आता ड्यू डेट म्हणजे काय, समजा आपण बिल ड्रॉ केलं होतं 1 जानेवारी 2021 ला. ओके, आणि त्या बिलाचा ड्युरेशन होता समजा 3 मंथ्स होता, तर मग त्याची ड्यू डेट काय होणार तुमची, 1 एप्रिल 2021 होणार. आणि त्यामध्ये आपण ग्रेस डेज आपण 3 ऍड केले, तर हे 4/4/2021. तर या 4 एप्रिल 2021 ला हा जो बी आहे तो आपल्याला पैसे देणार आहे. परंतु ऑन दॅट ड्यू डेट that bill is going to be dishonored. ते बिल काय झालेलं आहे, आपलं डिसऑनर झालेलं आहे. डिसऑनर झालेलं आहे म्हणजे ते बिल आपल्याला परत मिळालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी वी हॅव टू डेबिट बीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आता हे बिल्स रिसिवेबल काय झाले, कॅन्सल झाले. एकूण किती, 6000. तर आता मला एक सांगा, जेव्हा आपण बिल ड्रॉ केलं होतं तेव्हा त्याची एंट्री अशी झाली होती. ऍक्च्युअली व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल. डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल मध्ये डिफरन्स काय, तर डेटर्स मीन्स अनसेक्युअर्ड डेट. ओके, म्हणजे आपण काय म्हणूया, सच पर्सन्स फ्रॉम whom amount is going to be received or may not be received because this is unsecured. का, तर आपण बिल ड्रॉ केलं नाही, काय नाही केलं, म्हणजे या ठिकाणी पैसे बुडण्याची खूप शक्यता आहे. पण बिल्स रिसिवेबलच्या बाबतीत तसं होत नाही. का, तर आपण बिल ड्रॉ केलेलं आहे, त्या बिलाला ऍक्सेप्टन्स मिळालेलं आहे, ती सेक्युअर्ड आहे. म्हणजे इफ this bills receivable holder is not going to pay the amount of bill, that time we can take action against that person. आपण त्यांच्या विरुद्ध ऍक्शन घेऊ शकतो. ओके, तर मग या ठिकाणी आपण काय करूया, बिल्स रिसिवेबल डिसऑनर म्हणजे हे बिल्स रिसिवेबलची जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट आता काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. इथे बिल्स रिसिवेबलची अमाऊंट किती आहे, समजा इथे 2200. समजा आता ही 6000 च्या ऐवजी आपण इथे काय घेऊया, 2200 आणि इथे 2200. मग आता पहिल्यांदा जेव्हा आपल्याला बिल मिळालं होतं तेव्हा आपण इथे बिल्स रिसिवेबलची अमाऊंट दाखवली होती, परंतु ते बिल डिसऑनर झालंय. डिसऑनर मीन्स when drawee is not going to pay the amount of bill on due date. ज्या दिवशी ड्यू डेट होती त्या दिवशी हा बी हा नावाचा व्यक्ती आहे बिलाचे पैसे देत नाही. मग देत नसेल तर तेव्हा तो बिल काय झाला तुमचा, डिसऑनर झाला. मग डिसऑनर झाल्यानंतर
बघा इथं जेव्हा ऍक्सेप्टन्स मिळालं तेव्हा आपण बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट मिळालं म्हटलं, आणि जेव्हा हे बिल डिसऑनर झालं तेव्हा आपण हे बिल्स रिसिवेबल अकाउंट काय करतोय, क्रेडिट करतोय. हे बघा बॅलन्स शीट असेट साइड म्हणजे डेबिट साइड आणि लायबिलिटी साइड म्हणजे क्रेडिट साइड. जेव्हा बिल येत आहे तेव्हा डेबिटला आपण एंट्री केलेली आहे, पण जेव्हा हे बिल डिसऑनर झालेलं आहे तेव्हा आपण इथून काय करणार आहात, मायनस करणार आहात. काय म्हणून करणार मायनस, डिसऑनर. हे डिसऑनर अमाऊंट काय आहे तुमची 2200 रुपये, इथून मायनस करा आणि हीच अमाऊंट आपल्याला डेटर्स मध्ये ऍड करणार आहात. म्हणजे थोडक्यात काय की आपली बिल्स रिसिवेबल होल्डरची संख्या कमी झालेली आहे आणि डेटर्सची संख्या वाढलेली आहे. तर आपण ते ऍक्शन घ्यायचं न घ्यायचं तो पुढचा भाग आहे. मग म्युच्युअल अंडरस्टँडिंग होऊ शकते, कदाचित हा बी काय सेटलमेंट करू शकतो ए सोबत आणि तो पेमेंट करू शकतो बिलाचं. ओके, तर या ठिकाणी काय लिहा, डिसऑनर म्हणून लिहा. आणि अमाऊंट किती आहे तुमची, 30 अमाऊंट आहे. जेवढी अमाऊंट तुमची हे 2200 आहे, 30 अमाऊंट आपल्याला इथं दाखवणं आवश्यक आहे. ओके, सो इन दिस वे वी हॅव टू शो दॅट एंट्री. आता त्यानंतर लास्ट एंट्री आहे, ऍडजस्टमेंट आहे, अनपेड रेंट फॉर 2 मंथ्स. ऍक्च्युली तर मी ब्रॅकेट मध्ये पण लिहिले बघा, फॉर 10 मंथ्स लिहिण्याची गरज नाही. जरी समजा सांगितलं नसेल, ऍक्च्युली ही ट्रायल बॅलन्स मध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन दिली जाते. काय ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं आहे रेंट आणि ब्रॅकेट मध्ये दिले फॉर 10 मंथ. ओके, तर किती 1000. तर ऍक्च्युली याला म्हणतात सायलेंट ऍडजस्टमेंट म्हणतात. किंवा आता जर समजा स्पेशल इन्फॉर्मेशन सांगितले, रेंट दिले 1000 वरती ट्रायल बॅलन्स मध्ये, रेंट हा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस ला घेतलेला आहे, आणि खाली काय सांगितले तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये, रेंट पेड फॉर आउटस्टँडिंग रेंट किंवा रेंट पेएबल फॉर 2 मंथ्स. आता याचा अर्थ असा काय की हे 10 मंथ साठी, जर आपण समजा 10 मंथ साठी 1000 रेंट पेड करत असो, तर हे 2 मंथ साठी किती पेड करणार, मग काय करणार आपण, हे 1000 into 2 upon 10, मग हे 0 कॅन्सल करा आणि या ठिकाणी हे 200 रुपीज आपण काय करणार, ऍड करणार. काय म्हणून ऍड करा, अनपेड म्हणा किंवा आउटस्टँडिंग म्हणा किंवा रेंट पेएबल म्हणा, सर्वांचा अर्थ एकच होतो, 200 रुपीज. when our expenses are going to increase, that time our liability is also going to be increase. तेव्हा आपण त्याचा सेकंड इफेक्ट कुठे दाखवणार आहोत, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. अनपेड रेंट किती रुपये दाखवणार तुम्ही, या ठिकाणी 200 रुपीज. सो माय डिअर फ्रेंड्स, ह्या ऍडजस्टमेंट्स, हे जे काही मी घेतोय ना, ही जी काही टेक्निक मी यूज करताय ना, ती खूपच इम्पॉर्टंट आहे. लास्ट इयर मध्ये सुद्धा मी अनेक व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड केलेले आहेत. परंतु जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ तयार करतो तेव्हा पूर्वी सारख्याच व्हिडिओ तयार करत नाही, त्यामध्ये काहीतरी चेंजेस मी घेऊन येत असतो. तर हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सो प्लीज नोट डाऊन, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. जोपर्यंत बघा लॉकडाऊनचा पिरियड चालू आहे, अनेक लोक रस्त्यावरती आलेले आहेत, तर अनेक विद्यार्थ्यांपुढे कोचिंग साठी पैसा नाहीये किंवा ऑनलाईन लेक्चर काही ठिकाणी होतात, काही ठिकाणी होत नसतात. तर नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हा जे काही ज्ञान आहे, हे काही जे ज्ञान आहे ते आपल्याला कुठेही गेला तरी त्याचा फायदा होणार आहे. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आपल्या महाराष्ट्रीयन मुलं, आपली जी महाराष्ट्रीयन मुलं आहेत, सीए जास्त करून करत नाहीत, तर आपले जास्तीत जास्त मुलं हे खूप मोठ्या पोस्टवर पोहोचणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणं खूप खूप आवश्यक आहे. थँक्यू यू. नमस्कार मित्रांनो, आज आपण ऍडजस्टमेंट नंबर 13 to 17 लर्न करणार आहोत. तर काही गोष्टी मी या ठिकाणी मांडून ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर ह्या ऍडजस्टमेंट्स पण या ठिकाणी लिहून ठेवलेत, कॅल्क्युलेशन पण या साईडला लिहून ठेवलेलं आहे. तर आपण एक एक ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो रेंट हॅज बीन पेड फॉर 3 quarters. अ क्वार्टर्स रेंट ड्यू ऑन 31st March 2021 इज स्टील टू बी पेड. तर ऍक्च्युली आपल्याला सर्वांना माहित आहे, तर काही असे वर्ड्स असतात ज्याचे अनेक अर्थ होतात. जसे इथं क्वार्टर्स म्हणजे राहण्याचे ठिकाण होऊ शकतं, क्वार्टर्स म्हणजे आणखीन एक वेगळा अर्थ होतो, आणि त्यानंतर इथं क्वार्टर्स म्हणजे काय, ड्युरेशन ऑफ 3 मंथ्स, 3 महिन्याचा जो कालावधी आहे त्याला आपण क्वार्टर्स म्हणतो. तर याचा अर्थ काय होतो की आपण 3 क्वार्टरचं रेंट पेड केलेलं आहे आणि 1 क्वार्टरचं रेंट आपल्याला पेड करायचंय. मग आपण काय करणार बघा, आता 3 क्वार्टर्स, इथं मी कॅल्क्युलेशन दाखवलंय, परत एकदा दाखवतो, 3 महिने 3 क्वार्टर. ओके, तर आपल्याला 3 क्वार्टरचं रेंट या ठिकाणी दाखवलेलं आहे, किती आहे, 1200. तर 3 क्वार्टरला 1200 रुपये आहे. तर मग एका क्वार्टरला किती,
तर मग आपण दाखवू शकता हे 1200 गुणिले 1/3, मग हे 3 एक 3, 3 चौक 12. तर अशा प्रकारे पण आपण दाखवू शकता किंवा हाच भाग आपण काय कन्वर्ट करू शकतो. कशामध्ये कन्वर्ट करू शकतो? मंथ मध्ये. तर एका क्वार्टर मध्ये 3 महिने असतात, म्हणजेच किती 9, 3 महिने 3 क्वार्टरचे झाले किती मंथ? 9 महिने. 9 महिन्याला आपण रेंट किती पेड करतोय? 1200. तर 9 महिन्याला 1200, तर एक क्वार्टरचं रेंट काय सांगितलंय तुम्हाला इथं? क्वार्टर म्हणजे एक क्वार्टरचं रेंट देणं शिल्लक आहे, म्हणजे 3 महिन्याचं रेंट देणं शिल्लक आहे. म्हणजे काय करणार तुम्ही? हे 1200 गुणिले 3/9 असं जर केला, 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 एक 3, 3 चौक 12, म्हणजे किती? 400 रुपये. तर आपल्याला हे काय करायचंय या ठिकाणी? या रेंट मध्ये अनपेड म्हणून दाखवायचंय किंवा आउटस्टँडिंग रेंट असं आपण म्हणूया. ठीक आहे, एकूण किती? 400 रुपये. म्हणजे 1200 आणि 400 किती झाले तुमचे? 1600 रुपये. तर हे 400 रुपये आपल्याला इथं दाखवायचे. कुठे? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग रेंट म्हणून दाखवायचंय. किती? 400 रुपये. तर त्यानंतर आपण नेक्स्ट भाग बघूया. हे झाली आपली फर्स्ट ऍडजस्टमेंट. आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट 14 नंबरची सेकंड ऍडजस्टमेंट बघूया. रिझर्व फॉर बॅड डेट इज टू मेंटेन ऍट 2% ऑन द नेट सेल्स. माय डिअर फ्रेंड्स, असे काही प्रॉब्लेम्स मी घेतलेले आहेत जे युजली परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत, म्हणजे खूप कमी वेळा विचारलेले प्रॉब्लेम आहेत. परंतु जर समजा असा प्रॉब्लेम परीक्षेला आलाच तर आपल्याला ह्या गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. तर अनेक शिक्षक असे प्रॉब्लेम घेत नाहीत का? तर असे प्रॉब्लेम जास्त करून परीक्षेला विचारले जात नाहीत. परंतु जर समजा हा प्रॉब्लेम परीक्षेला, अशा प्रकारचा प्रॉब्लेम परीक्षेला विचारला तर आपल्याला तो सॉल्व्ह करता येणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही हायर एज्युकेशन घेता, ज्याप्रमाणे सीए करता किंवा काही मुलं बीकॉम करतात, तर तेव्हा सुद्धा हा जो घटक आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. नंतर बघूया ऍडजस्टमेंट नंबर 14. काय सांगितले? रिझर्व फॉर बॅड डेट इज टू मेंटेन at 2% on net sales. आता net sales म्हणजे काय? When we are going to reduce sales return from sales, that time we can say that actual amount that is called net sales. हा 56,000 त्याला ग्रॉस सेल्स म्हणतात. 1,500 हा सेल्स रिटर्न आहे आणि याला म्हणतात आपण नेट सेल्स म्हणतो. आता नेट सेल्स वरती आपण काय करणार? आरडीडी. जनरली आपण आरडीडी कशावर काढतो? डेटर्स वरती काढतो. पण इथं तसं नाही करायचं. आपल्याला काढायचं कशावरती? सेल्स वरती. ऍक्च्युली काय असेल सांगू का त्या ठिकाणी? प्रॉब्लेम काय असेल सांगतो तुम्हाला. हा जो सेल्स असणार आहे तो जास्तीत जास्त तुमचा कुठला असणार आहे? क्रेडिट सेल्स असणार आहे. आणि मग क्रेडिट सेल्स म्हणजेच काय? उधारीवर जेव्हा आपण माल विकतो तो आपला बुडू शकतो. आरडीडी म्हणजे काय? रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. मीन्स कस्टमर मे और मे नॉट गिव्ह आवर मनी. म्हणजे आपण जे काही माल उधारीवर विकलेला आहे त्याचे पैसे ते देतील किंवा न देतील, जेव्हा आपल्याला डाऊट पडतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? आरडीडी असं म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? नेट सेल्स वरती आरडीडी काढायचंय. इथं तुम्हाला काढून दाखवलं तरी सुद्धा मी परत एकदा दाखवतो. बघा ही रक्कम ह्या रकमेवर कधीच काढायचं नाही, लक्षात घ्या. इथं ऑन नेट सेल्स म्हणले. नेट सेल्स म्हणजे सेल्स वरती आपल्याला सांगितले. बरेच मुलं कशावर काढतात? डेटर्स वरती काढतात. याच्यावरती कॅल्क्युलेट करायचंय पण वजा याच्यातून करायचंय. म्हणजे किती? हे 54,500 वरती आपल्याला किती पर्सेंट काढायचंय? हे 2% काढायचंय. मग आपण काय करा? हे 2 झिरो कॅन्सल करा. नंतर हे 2×5 10, 5 1, 2×2 4, 4 आणि 1 सॉरी 2×4 8, 8 आणि 1 किती? 9. नंतर हे 2×5 10. तर हे 1090 आहेत ना, आपल्याला इथून मायनस करायचे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे 0 0 0 0 20,000 रुपये आउटरला घ्यायचे. आणि हा जो 1090 आहे तो आपण इथं घेणार आहोत. 1090. माय डिअर फ्रेंड्स, आम्ही इथं पण आरडीडी लिहितो, पण आरडीडी लिहिले. ऍक्च्युली आरडीडीच्या 2 ऍडजस्टमेंट आहेत म्हणून हा भाग मी लगेच इरेज करतोय. जर तुम्हाला म्हणजे नोट डाऊन करून घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि आपण नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे वळू. बघा मी काय केलं? डेटर्स मधून वजा केलं आणि इथं घेतलं. हा भाग मी आता काय करतोय? लेस करतो, म्हणजे कट करून टाकतोय. का? कारण आपल्याला आणखीन एक ऍडजस्टमेंट दाखवायची आहे आरडीडी बद्दल. तर आता इथं मी 17,500 घेतो. ठीक आहे, ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट मी सेट करून ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर मग आपण ते सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, आपण ऍडजस्टमेंट नंबर 2 पण सॉल्व्ह केली आहे. आता ऍडजस्टमेंट नंबर 3 मध्ये बघूया. फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स इन्क्लूड ₹240 पेड फॉर द इयर एंडिंग 30 जून 2021. आता ऍक्च्युली काय झालं बघा या ठिकाणी. फॅक्टरी रेंट आपण कुठे दाखवतो? या ठिकाणी दाखवतो. त्या फॅक्टरी रेंट मध्ये फॅक्टरी इन्शुरन्सचा सुद्धा समावेश आहे आणि
त्या ठिकाणी किती 240 म्हणजे ही जी रक्कम दिसत आहे तुम्हाला 400 रुपये त्यामध्ये दोन रकमा ऍड आहेत पण त्या एक रेंट आहे आणि एक इन्शुरन्स आहे. तर मग आपल्याला काय करायचंय बघूया. आता या ठिकाणी 400 रुपये दिलेले आहेत तर हे इयर एंडिंग 30 जून 2021 म्हणजे आपल्याला 3 महिन्याचं प्रीपेड आहे बिकॉज वी आर गोइंग टू क्लोज आवर बुक्स अकाउंट ऑन 31st मार्च 2021 म्हणजे काय हे 240 रुपये आहेत ना हे 12 महिन्यासाठी म्हणजे आपण 12 महिन्यासाठी 240 रुपये दिलेले आहेत परंतु हे 3 महिने आपण प्रीपेड आहात मग प्रीपेड असेल तर हे 3 महिन्यासाठी किती मग आपल्याला काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं गरजेचं आहे म्हणजे हे 240 गुणिले 3/12 म्हणजे 3 एक 3 3/12 4 एक 4 4 7 24 हे 60 रुपये काय तुमचे प्रीपेड आहेत पण ते नेक्स्ट इयरची आहेत only those expenses which is related to current year we can show on trading account debit side and profit and loss account debit side. तर आता इथून आपल्याला लेस करताना काय करावं लागेल हे प्रीपेड फॅक्टरी रेंट फॅक्टरी इन्शुरन्स म्हणून आपल्याला या ठिकाणी लेस करावं लागणार आहे. किती रुपये लेस करायचे आपल्याला 60 रुपये या ठिकाणाहून आपल्याला लेस करायचं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 340 आउटरला घ्यावं लागेल आणि हे 60 रुपये आपल्याला इथं दाखवणं आवश्यक आहे. प्रीपेड फॅक्टरी रेंट हे प्रीपेड फॅक्टरी रेंट किती रुपये 60 रुपये दाखवणं आवश्यक आहे. आता त्यानंतर जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं असेल तर ठीक आहे नसेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. ओके आता त्यानंतर आपण नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघूया ऍडव्हर्टाइजमेंट. बघा बरेच वेळा बरेच मुलं काय करतात चुकीची इन्फॉर्मेशन दाखवत असतात म्हणजे काय करतात की जेव्हा तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट ची रक्कम ऍडव्हर्टाइजमेंट संबंधी ऍडजस्टमेंट दिली असते किंवा बऱ्याच वेळा काय होतं ट्रायल बॅलन्स मध्ये सांगतात ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 4 इयर ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर तर बरेच मुलं इथं दाखवतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला चालेल हरकत नाही परंतु मेन जर सायंटिफिकली जर आपण बघितलं जेव्हा तुम्हाला ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे काय सांगितलंय तुम्हाला की या ठिकाणी 700 ऑफ रुपीज ऍडव्हर्टाइजमेंट ओके अँड as well as 1/5 shop fitting are to be written off म्हणजे ही जी ऍडव्हर्टाइजमेंटची रक्कम आहे ती तुम्हाला रिटर्न ऑफ करायला सांगितलेली आहे. याचा अर्थ काय रिटर्न ऑफ करा म्हणजे ते ऍडव्हर्टाइजमेंट हेवी ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याला म्हणतात डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. दॅट टाइम डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर शुड बी शो ऑन असेट साइड आपल्याला असेट साइडला दाखवणं आवश्यक आहे. तर हे 2700 रुपये आहेत. मग आपण काय करूया या ठिकाणी रिटर्न ऑफ म्हणा आपण ते थोडी थोडी रक्कम आपण कमी करणार आहोत म्हणजे बाहेर किती येणार तुमची 2000 रुपये आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी दाखवणार आहात 700 रुपये काय म्हणून दाखवणार तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट. सर पुस्तकामध्ये काय असं पण दाखवलेलं आहे. आता हे झालं भाग दुसरा भाग पण असंही करतात ते जे 2700 आहेत काही मुलं असं पण करतात हे 2700 इथं दाखवतात आणि इथून काय म्हणतात हे प्रीपेड म्हणजे एक्सपेन्सेस विच इज रिलेटेड टू द नेक्स्ट इयर हे प्रीपेड म्हणून 2000 इथून मायनस करतात बाहेर किती घेतात 700 रुपये आणि तर 2000 रुपये ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून दाखवतात. दोन्हीही प्रकारे जर दाखवला तरी काहीही अडचण नाहीये फक्त अमाऊंट महत्वाची आहे. इथं अमाऊंट आउटरला किती येणं आवश्यक आहे 2000 रुपये आणि इथं किती 700 रुपये असं जरी दाखवलं तरी चालेल. जेव्हा डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे जेव्हा आपण म्हणतो अशी ऍडजस्टमेंट दिली असेल तेव्हा आपण हा प्रकार करू शकता. त्यानंतर शॉप फिटिंग सुद्धा आपल्याला हे काय करायचंय मायनस करायचंय इथं हे सुद्धा आपल्याला रिटर्न ऑफ करायचंय. ओके आता हे 6000 रुपये त्याच्या 1/5 म्हटले म्हणजे 1/5 सो 5 1 जा 5 5 1 जा 5 इथे राहिले 1 5 2 जा 12 5 2 जा 10 इथं 1200 रुपये. हे 1200 रुपये आपण काय करणार इथून मायनस करणार आहोत. हे 0 0 10 - 2 8 राहिले इथं 5 5 - 1 4 तर हे 1200 आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. काय म्हणून दाखवणार हे शॉप फिटिंग रिटर्न ऑफ किंवा डेप्रिशिएशन ऑन शॉप फिटिंग असं जरी म्हटलं तरी चालेल. हे डेप्रिशिएशन ऑन शॉप फिटिंग ओके तर एकूण किती रुपये आपण लेस केले हे 1200 रुपये लेस केला. तर माय डिअर फ्रेंड्स या गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या. ह्या ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा का तर ह्या ऍडजस्टमेंट खूप खूप महत्वाचे आहेत. आता त्यानंतर आपण पुढचा भाग बघणार आहोत ऍडजस्टमेंट नंबर 17 शेवटची ऍडजस्टमेंट आहे. आता ही शेवटची ऍडजस्टमेंट आपल्याला
समजून घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, मी हे काही गोष्टी इथं मांडून ठेवले ते नीट बघून घ्या. आता इथं मी लिहिलेले आरडीडी न्यू आणि ओल्ड आरडीडी लिहिले. याचा अर्थ काय, तुम्हाला माहित असेल जेव्हा तुम्ही ट्रायल बॅलन्स रीड करता, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला जी आरडीडी दिली जाते तिला ओल्ड आरडीडी म्हणतात. तर ही ट्रायल बॅलन्सची आरडीडी आहे असं समजा. एकूण किती, 400 रुपये. म्हणजे काय केलं होतं, लास्ट इयर मध्ये आपण काही रक्कम बाजूला काढून ठेवली होती. आपल्या कस्टमरने जर पैसे नाही दिले तर आपला लॉस होणार, आणि कन्झर्वेटिझम या हेतूने आपण काय केलेलं आहे, ती रक्कम बाजूला काढून ठेवलेली आहे. तर आपल्याकडे ऑलरेडी 400 रुपये शिल्लक आहेत. तर या वर्षी आपला अंदाज आहे पैसे बुडतील, पण बुडतील न बुडतील तो पुढचा भाग, म्हणजे ऍट द एंड ऑफ आफ्टर एंड ऑफ द इयर आपल्याला लक्षात येईल की आपले कस्टमर पैसे देतील न देतील ते बघू पुढच्या वर्षी. तर मग या ठिकाणी 400 रुपये आपले ऑलरेडी आहेत. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला जी आरडीडी दिली ती आपण काय करतो, मायनस करतो. आणि आता जी आरडीडी आपण लेस करणार आहोत ती आपल्याला न्यू आरडीडी असणार आहे आणि ते ऍड करावं लागणार आहे. तर आपण बघूया, हे रिझर्व फॉर बॅड अँड डाउटफुल डेट इज टू मेंटेन ऍट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. आता इथं सन्ड्री डेटर्सची रक्कम दिलेली आहे बघा. एकूण सन्ड्री रक्कम डेटरची रक्कम किती दिलेली आहे ती बघा, 17,500 आहे. आणि त्यावरती आपल्याला सांगितलंय किती, तुम्हाला 5% सांगितलेलं आहे. तर हे 17,500 गुणिले 5/100 असं करा तुम्ही. हे 2 0 कॅन्सल करा. नंतर हे 5 5 25, 25 ला 5 हातच्याले 2, हे 5 ते 35, हे 35 आणि 2 झाले की तुमचे 37. इथं 7 घ्या, राहिले 3. नंतर 5 1 5, 5 आणि 3 8, हे 875 रुपये आपल्याला काय करायचंय, या ठिकाणावर मायनस करायचंय. ओके, आता मायनस केल्यानंतर किती ते बघूया. हे 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 7 गेले 2, राहिले तर 4, झाले किती 14, 14 मधून 8 गेले 6, आणि इथे राहिले किती 6. तर हे 16,625 रुपये. हे 875 आपल्याला इथं घेणं आवश्यक आहे. का, ही न्यू आरडीडी आहे. तर मग आपण वजा करूया. हे 5, हे 7 आहे तसे 8 मधून 4 गेले 4, हे 475 आपली आउटरची रक्कम आहे. पण या ठिकाणी हे तर आम्हाला माहित आहे, परंतु काय झालेलं आहे या ठिकाणी बघा, डिस्काउंट पण दिलेला आहे तुम्हाला. पण डिस्काउंट दिला असेल तर काय करायचं बघा, इथपर्यंत आपण ती ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केलेली आहे. आता इथून आपल्याला सॉल्व्ह करायचंय. काय सांगितलंय तुम्हाला, इथून इथपर्यंत, ठीक आहे. Reserve for discount on debtor and creditor is to be made at 2% and 3% respectively. डेटर्स वरती आपल्याला 2% काय सांगितलेलं आहे, डिस्काउंट सांगितलेलं आहे 2%. तर आपण डिस्काउंट काढूया. किती, हे 16,625 गुणिले 2/100. ओके, आता बघा इथं संख्या हे पॉइंट मध्ये येणार आहे, त्यामुळे आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. मल्टिप्लिकेशन करून घेऊन मग आपण त्याचं डिवायडेशन करूया. ठीक आहे, बघा मग आता काय करणार, हे बे एक बे बे पंचन 10, हातच्याले किती 1, नंतर बे दोन्ही 4, 4 आणि 1 किती 5, नंतर हे बे सक 18, 18 ला 8 हातच्याले 1, नंतर हे 16 दोन्ही 32, 32 आणि 1 33. हे काय झालं तुमचे या ठिकाणी, एक मिनिट सॉरी, हे बे पंचन 10, 10 ला 0 हातच्याले 1, नंतर हे बे दोन्ही 4, 4 आणि 1 किती तुमचे 5. ओके, नंतर बे सक 12, 12 ला 2 हातच्याले किती 1, नंतर बे सक 12, 12 आणि 1 13, 13 3 हातच्याले 1, बे 1 बे बे 1. ओके, तर हे 33,250. आणि आता काय करायचंय तुम्हाला, या ठिकाणी डिवाइडेड बाय 100 करायचंय. म्हणजे हा 0 गेला, हा 0 गेला, इथं आपण हे दशांश चिन्ह दिलं. म्हणजे काय झालं तुमचं 332.5. म्हणजेच काय झालं या ठिकाणी, हे 333 रुपये आपल्याला इथून वजा करायचं आहे. काय म्हणून वजा करणार, हे डिस्काउंट म्हणून वजा करणार. मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलेलं आहे, डेटर्स मधून लेस करताना हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, BRD, बिराददार लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं सर्व काही लक्षात राहील. B फॉर बॅड डेट, पहिल्यांदा इथं बॅड डेट दिलं नाही म्हणून तो विषय घ्यायचा नाही. R फॉर RDD, D फॉर डिस्काउंट. तर मग हे डिस्काउंट आपल्याला मायनस करावं लागणार आहे. किती रुपये, 333 रुपये. तर हे मायनस करूया. 5 मधून 3 गेले 2, 2 मधून 3 जात नाही, झाले 12, 12 मधून 3 गेले 9, राहिले तर 5, 5 मधून 3 गेले 2, हे 16,000 या ठिकाणी 292 रुपये. तर आपल्याला काय करायचंय, त्यानंतर आपल्याला हे डिस्काउंट इथे घ्यायचंय. कुठे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेऊया. काय म्हणूया, डिस्काउंट ऑन कस्टमर किंवा डिस्काउंट अलाउड. नवीन आहे डिस्काउंट, इथून दाखवू शकता आपण. ओल्ड डिस्काउंट मध्ये हे डिस्काउंट आपण ऍड पण करू शकता जर प्रॉब्लेम मध्ये दिला असेल तर. हे 333 रुपये. आता
त्यानंतर आपल्याला दिलेले बघा हे 3% ऑन रिस्पेक्टिव्हली म्हटले, म्हणजे हे क्रेडिटर्स वरती आपल्याला 3% डिस्काउंट सांगितलेले. बघा ज्याप्रमाणे आपल्याला आरडीडी ओल्ड आरडीडी ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला देतात, त्याचप्रमाणे रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स बॅलन्स आपल्याला जर दिलं असेल तर तो ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आहे, म्हणजे ऑलरेडी तो खर्च केलेला आहे आपण, आणि ते 300 रुपये आहे. आता आपल्याला काय करायचंय, हे क्रेडिटर्स वरती डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचं आहे. एकूण किती टक्के सांगितले आपल्याला, 3% सांगितलेले. तर मग आपण 3% कॅल्क्युलेट करू शकता. बघा हे इथं कॅल्क्युलेट केले तरी पण सांगतोय 12,600 गुणिले 300 100, हे 2 झिरो कॅन्सल करा. नंतर हे 3 1 3 3 सांग 18 ला 8 हातच्याले 1, 12 1 12 12 2 24 12 36 36 आणि 1 37, हे 378 रुपये आपण इथं काय म्हणूया, रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. थोडक्यातली तुम्ही हे 378 रुपये इथून मायनस करा आणि हे 378 इथे घ्या. आता यांची बेरीज करा, हे 8 7 आणि हे 8 आणि याच्यातून वजाबाकी करा. ओल्ड रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स हे 8 आहे तशी, 7 आहे तशी, आणि हे 8 मधून 3 गेले 5. सो माय डिअर फ्रेंड्स, मी काही गोष्टी कॅल्क्युलेट केल्या नसतील, इथं रक्कम मी बाहेर घेतलं नाही, परंतु आपल्याला हे फायनल अकाउंटचा पूर्ण कम्प्लीट प्रॉब्लेम नाहीये. फक्त आपण काय करतोय, आपण ऍडजस्टमेंटची पोस्टिंग कशी होती हा भाग आपण लर्न करतोय. पूर्ण प्रॉब्लेम टॅली होणारच नाही, कारण खूप काही इन्फॉर्मेशन मिसिंग आहे. ओनली दॅट एक्सपेन्सेस दॅट इन्फॉर्मेशन आय हॅड बीन डिस्क्लोज्ड हिअर विच इज रिलेटेड ऑन देर आर सम ऍडजस्टमेंट. ज्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे त्याच गोष्टी मी इथे घेतलेल्या आहेत, बाकीच्या गोष्टी मी घेतलेल्या नाहीयेत. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. बघा असे जर तुम्ही अवघड जर ऍडजस्टमेंट तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्हाला सीए फाउंडेशनची जी काही तयारी आहे ती खूप तयारी करणं खूप सोपं जाणार आहे, आणि तुम्ही तिथं सुद्धा 100% पास होणारच. तर तुम्ही या व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त आपल्या शहरातील मुलं सीए होणं आवश्यक आहे आणि देशाची प्रगती करणं आवश्यक आहे. थँक यू.